दोन्ही संघांना विनंती आहे आता जास्त वेळ घेऊ नका. या सामन्याचे प्रमुख पंच आहे पुन्हा एकदा सागर आणि लेग अंपायर हितेश आहेत लेग अंपायर आणि अजून एक लेग अंपायर आहेत गणेश आणि या सामन्याचे थर्ड अंपायर आहेत नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला जो काही निकाल तिथे समजेल थर्ड अंपायरकडे. पहिला चेंडू आणि बॅटची दिशा घेतली आणि उंच उडाला. अंपायर डिसिजन इकडनं दिसत नाही आम्हाला. एक धाव डिक्लेअर आहे. थोडीशी अतिघाई आणि संकटात नेई असा प्रकार झाला. बाउन्स बॅटची दिशा वरची कडा लागली आणि चेंडू बाउन्स झाला. जर थोडासा प्रयत्न केला असता तर कॅच सुद्धा होती आणि थोडीशी मिसफिल्डिंग झाली तर. आणि वाईट बॉल यावेळी पंच सागर यांनी घोषित केलेला आहे. एक चेंडू आणि 2 धावा या सामन्याची सुरुवात झालेली आहे. पुढचा चेंडू हलकासा पुश केला. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. धावसंख्या सुरुवातीपासून संत गतीने चाललेली आहे. पहिली ओव्हर आहे. जास्त मोठी रिस्क घ्यायची गरज नाही आहे. आणि पुन्हा एकदा रनआउटचा चान्स होता कारण फिल्डिंग क्षेत्रामध्ये अतिशय चपळाई जर पाहायची असेल तर ओमकार या संघाकडे पाहिलं जातं. मगाशी लागोपाठ 4 चेंडूवरती 4 रनआउट करायचा पराक्रम या मैदानात ओमकार या संघाकडून आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्यावेळी गोलंदाजी मात्र अवी टाकत होता आणि अशा प्रकारची जी फिल्डिंगची रचना होती त्यांनी लावलेली त्यामुळे 4 चेंडूवरती 4 रनआउटचे फलंदाज तंबूमध्ये पाठवले. पुन्हा एकदा ऑगस्टिन स्ट्राईकवरती आणि चांगली रनिंग बिटवीन आणि चांगली फिल्डिंग विकेटच्या मागे होत होती परंतु डिसिजन जे आलेलं आहे ते आणि जो रिव्ह्यू घेतलेला आहे अंपायरनी कारण हे रनचं डिसिजन आहे ते अजून आलं नव्हतं. ऑलरेडी 1 रन धावून काढलेला आहे आणि ओव्हरथ्रोच्या माध्यमातून अजून एक रन आहे की नाही याचा रिव्ह्यूसाठी पंचांकडे म्हणजे हायकोर्टामध्ये हा फैसला गेलेला आहे आणि हायकोर्टातून जो निर्णय येतो तो अगदी योग्य येतो. प्रतीक्षेत आहे सर्व खेळाडू या हायकोर्टाच्या निर्णयाकडे. नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून या रिव्ह्यूचा फैसला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मला वाटतं फैसला आलेला आहे. पण 1 धाव मिळालेली आहे. अतिशय उत्कृष्ट असं डिसिजन तेजस याच्याकडून. शेवटचा चेंडू आहे या ओव्हरमधला आणि निळू याची सीमारेषेवरती चांगली फिल्डिंग परंतु चेंडू हातात बसला नाही. पण 1 धाव घेण्यामध्ये यश आलेलं आहे दोन्ही फलंदाजांना आणि तेजस याच्याकडून या दोन्ही फलंदाजांनी जर चौकार मारला तर प्रत्येक चौकारावरती 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 8. नवीन गोलंदाज अमित आलेला आहे आपलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन. यावेळी स्ट्राईकवरती आहे समीर. दोन्ही संघ एक सामना जिंकून सेमीफायनल फेरीमध्ये प्रवेश केलेले हे 2 संघ आहे. या संघातून जो जिंकेल तो फायनलमध्ये नक्कीच जाईल आणि ज्या संघाला पराभवाचा सामना करावा लागणार आहे तो संघ या स्पर्धेतून बाहेर जाणार आहे. या चमचमत्या ट्रॉफ्या या स्टेजवर आल्यापासून एक वेगळी ऊर्जा निर्माण झालेली आहे प्रत्येक खेळाडूंमध्ये की चमचमती ट्रॉफी आपल्या विभागात नाचत गाजत घेऊन जायचं स्वप्न उराशी बाळगून आलेले आहेत हे सर्व खेळाडू.
आणि स्वीप मारायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू एवढा अप्रतिम की बॉडीवरती आदळला आणि विकेटवरतीच थांबला आणि फॉलो थ्रूमध्ये चांगली फिल्डिंग अमित याच्याकडून पाहायला मिळाली. डॉट बॉल आलेला आहे. पहिला चेंडू डॉट बॉल आणि बॅकफुटला गेला. चेंडूला फक्त हलकीशी दिशा दिली, कारण जो ऑफ साईडचा एक रन आहे तो नक्कीच जवळ आहे. फक्त चेंडूला दिशा द्यायचं काम करायचं की एक रन तुमच्या झोळीमध्ये नक्कीच पडतो. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झालेली आहे 9. आतापर्यंत 2 चेंडू या ओव्हरमधले झालेले आहेत आणि यावेळी मात्र फ्रंट फूटवर जाऊन खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू अलगत मारलेला आहे, लेग साईडला फ्लिक केला आहे आणि एक धाव घेण्यामागे पुन्हा यश आलेलं आहे. सावधगिरी आणि संथगिरीने जी सुरुवात होते त्याचा शेवट हा खूप मोठा असतो असं म्हटलं जातं की सुरुवात नेहमी शांत असावी आणि शेवट मात्र त्याचा भयंकर असावा. सामना असा असावा की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहासात आपली नोंद झाली पाहिजे. आताचा वाईट चेंडू आहे म्हणजे एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा होते आहे. धावसंख्या हळूहळू का होईना परंतु 12 पर्यंत जाऊन पोचलेली आहे. पुन्हा एकदा चांगली चतुराई, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, ब्लॉक करायचा प्रयत्न होता खेळाडूला, परंतु आपली धाव पूर्ण करण्यामध्ये ऑगस्टिन आणि समीर हे यशस्वी झालेले आहेत. पुढचा चेंडू अमित याचा. धावसंख्या 13 आणि पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. कदाचित हा नो बॉल होता असं ऑब्जेक्शन, नो बॉल नाही आहे असं ऑब्जेक्शन फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंनी घेतलेलं आहे आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. पुन्हा एकदा निकाल हायकोर्टाकडे गेलेला आहे. नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला हा निकाल लवकरात लवकर समोर येईल. नगरसेवक चषक 2026चे पहिले पर्व आणि फायनल दिवस म्हणजे तिसरा दिवस या इथे सुरू आहे आणि नगरसेवक चषक हा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. प्रतीक्षा आहे निकालाची. या चेंडू जर नो बॉल असेल तर एक धाव नक्कीच जमा होईल साई सिद्धी A+ या संघाच्या धावसंख्येमध्ये आणि एक अजून नो बॉल नाही आहे. चांगलं डिसिजन. पुन्हा एकदा एक बॉल डॉट आलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी. दोन्ही संघांमध्ये एकदा चर्चा होते या प्रकारे की या पुढचा खेळ कसा खेळायचा आहे. या सामन्यामध्ये एवढी मजा येते. क्रिकेट रसिक तर आहेच, परंतु हे श्वान जे आहेत त्यांना सुद्धा या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. आणि सुंदर गोलंदाजी. चेंडू लेग बाईच्या स्वरूपात मला वाटतं एक धाव मिळेल. धावसंख्या 14. धावसंख्या 14.
पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. नवीन गोलंदाज, बॉलर नेम विनय. नवीन गोलंदाज विनय आलेला आहे आणि स्ट्राईकवर आहे ऑगस्टिन. नॉन स्ट्राईकला आहे समीर. साई सिद्धी ए प्लस या संघाची जोडी अजूनही या मैदानामध्ये खेळती आहे. 2 ओव्हरचा खेळ झालेला आहे आणि म्हणजे 12 चेंडूमध्ये 14 धावा आतापर्यंत झालेल्या आहे. 2 धावा अजून वरती आहेत, म्हणजे प्लसमध्ये आहे नक्कीच साई सिद्धी ए प्लस हा संघ. पुढचा चेंडू विनय याचा आणि पुन्हा एक वाईट चेंडू. पुन्हा एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा होते. आतापर्यंत या अतिरिक्त धावांच्या जोरावरती एक भली मोठी धाव संख्या झालेली आहे. साई सिद्धी ए प्लस या संघाची धाव संख्या आहे 15. वाईट चेंडू आहे आणि वाईटच राहील. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा होईल. धावसंख्या 15 वरती नेऊन पोचलेली आहे. ऑगस्टिन स्ट्राईक बॅट्समन. वाट बघितली चेंडूची आणि लेग साईडला दिशा दिली. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळालेली आहे. आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका होता. निशाणा चौकारावरती होता आणि मला वाटतं बघितलं तर 3-4 इंचाचा फरक होता चौकारापासून. आणि नो बॉल घोषित केलेला आहे पंचांनी, परंतु एकच धाव मिळेल नो बॉलची. नो प्लस नाही आहे इथे. ऑगस्टिन, तारीफ करावी तेवढी कमी आहे या फलंदाजाची. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी, चौफेर फलंदाजी, ऑफ साईड, लेग साईड, मिड ऑन, मिड ऑफ, सगळ्या बाजूला अतिशय सुंदर प्रकारे यांनी आधीच्या मॅचमध्ये सुद्धा फटकेबाजी केली होती. आणि यावेळी मात्र प्रयत्न फसला. चेंडू बॅटच्या खालून विकेटकीपर तुषार याच्याकडे गेलेला आहे आणि बॅटिंग टीम जेव्हा जेव्हा बाउंड्री मारेल तेव्हा तेजस यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. धावसंख्या आहे 17. या ओव्हरमधले 4 चेंडू अजून बाकी आहेत आणि महेश साने आला आणि गेला. आपली धाव संख्या अतिशय सुंदर झालेली आहे, चांगली झालेली आहे. फक्त विकेट थांबवण्याची गरज आहे. एक धाव करून संघाची धाव संख्या पुढे न्यायचं काम आपल्याला करायचं होतं, कारण आधीचा जो फलंदाज होता ऑगस्टिन त्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी करत या धावसंख्येमध्ये मोलाचा वाटा उचलला होता. आणि यावेळी मात्र डावखुरा फलंदाज लक्ष्मण मोरे हा स्ट्राईकवरती खेळायला आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी विनय याच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जे 2 गोलंदाज होते, अतिरिक्त धावांमुळे धावसंख्येत वाढ झाली होती, परंतु विनय आपलं पहिलं आणि संघाचं 3रं षटक टाकतोय. थोड्याशा धावांच्या ज्या गतीला ब्रेक लावायचं काम त्यांनी नक्कीच केलेलं आहे.
दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी चर्चा झालेली आहे. या पुढचा खेळ कसा खेळायचा आहे. समीर सुरुवातीपासून म्हणजे ओपनर बॅट्समन म्हणून आपली भूमिका अतिशय उत्कृष्ट या मैदानात आतापर्यंत निभवतोय. आणि नवीन फलंदाज तसेच आपल्या विभागात आपले नवनिर्वाचित वॉर्ड क्रमांक 47 चे नगरसेवक माननीय श्री तेजिंदर सिंग तिवाना यांचं आगमन झालेले आहे. मदत का ठिकाणा, मदत का ठिकाणा. खूप खूप धन्यवाद. वॉर्ड क्रमांक 47 चे नवनिर्वाचित नगरसेवक माननीय श्री तेजिंदर सिंग तिवाना यांचं आगमन या व्यासपीठावरती या मैदानात झालेलं आहे. आपणा सर्व खेळाडूंच्या वतीने आणि वॉर्ड क्रमांक 47 तसे उपस्थित असलेल्या सर्व टीमच्या वतीने, सर्व खेळाडूंच्या वतीने, येथील रहिवाशांच्या वतीने आपणा सर्वांचं आणि आपलं आणि आपल्या सोबत आलेल्या सर्व मान्यवरांचं या इथे मनपूर्वक स्वागत आहे. आणि आपला या सर्व युवा खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी त्यांच्याकडे खरोखरच वेळ नव्हता, म्हणून त्यांचे बंधू या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आले होते की खेळ थांबला नाही पाहिजे. आणि या मुंबईमध्ये नव्हते, परंतु खेळ थांबला नाही पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या बंधूंना पुढे केलं आणि या कार्यक्रमाची प्रारंभ करायला सांगितला. आणि आता थोडासा वेळ त्यांना मिळाला आहे, थोडासा वेळ मिळालेला आहे, त्यासाठी ते तुमचा खेळ पाहण्यासाठी या इथे नक्कीच आलेले आहे. खूप खूप धन्यवाद सर. खेळाला प्रारंभ करायचा आहे. नॉन स्ट्राईक फलंदाज समीर आणि स्ट्राईकला आहे लक्ष्मण, गोलंदाज विनय. बॅकफुटला गेला, चेंडू जोरात मारायचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेऊन विकेटच्या मागे चेंडू गेलेला आहे आणि एक धाव नक्कीच खात्यामध्ये जमा होते. संघाच्या धावसंख्येत वाढ झालेली आणि धावसंख्या आहे 18. उत्कृष्ट गोलंदाजी, परंतु चेंडूने जास्त टर्न घेतला आणि पंच सागर यांनी वाईड बॉल घोषित केलेला आहे. पुन्हा एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा होते आहे आणि या अतिरिक्त धावांमुळे आपला संघ अडचणीत येऊ शकतो, याचं आपण भान ठेवलं पाहिजे. पुन्हा एकदा विनय सज्ज आहे. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज लक्ष्मण. पुन्हा एकदा चेंडूची वाट बघितली आणि हलकासा पुश केला. विकेटच्या समोर एक धाव धावून काढलेली आहे आणि बऱ्याचशा वेळानंतर समीर आलाय स्ट्राईकवरती. मालाडचा मोर्या आणि ओम साई क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक 2026 वॉर्ड क्रमांक 47 चे नवनिर्वाचित नगरसेवक माननीय श्री तेजिंदर सिंग तिवाना यांच्या सहकार्याने हा संपूर्ण क्रिकेट सोहळा या इथे संपन्न होतोय. एक धाव पूर्ण केलेली आहे. दोन्ही फलंदाजांनी धाव संख्या झालेली आहे 21 म्हणजे 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 21 धावा झालेल्या आहेत. उपस्थित व्यासपीठावर असलेले आपले लाडके नगरसेवक माननीय श्री तेजिंदर सिंग तिवाना आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे सर्व सहकारी या क्रीडा नगरीत या रामनगर विभागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जर अविनी समीरची विकेट काढली तर गजानन या संघाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि जर समीरने अवीरला चौकार मारला तर गजानन या संघाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे दोघांमध्येही अतिशय सुंदर लढत होणार आहे. गोलंदाज आणि फलंदाज यामध्ये ही छोटी छोटी पारितोषिकं खरोखर फिल्डरची मनं जिंकत असतात आणि ही अशी बक्षिसं नेहमी लागली पाहिजे प्रत्येक खेळाडूवरती, कारण प्रत्येक खेळाडू आपल्या संघर्षासाठी आपल्या संघासाठी या इथे नेहमी लढत असतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो, या लाल मातीचा रंग अंगाला लावत असतो आणि त्यातूनच या फायनलचा विनर ठरतो.
छोटंसं व्यत्यय आलेलं आहे या सामन्यामध्ये, परंतु पंच सागर यांना विनंती करतो पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करायची आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. अभि वर्सेस समीर. एक धाव डिक्लेअर. आणि समीर याला आपली विकेट गमावी लागलेली आहे. अतिशय सुंदर. आणि या लढतीमध्ये नक्कीच विजय हा अवीचा झालेला आहे. गजानन या संघाकडून 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच मिळेल. नवीन फलंदाज योगेश आलेला आहे स्ट्राईकवरती. एक महत्त्वाची विकेट तंबूमध्ये परतली आहे, त्यामुळे थोडीशी शांतता या मैदानात पसरलेली आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. आणि स्वीप मारायचा प्रयत्न होता योगेश याचा. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी अवी या सामन्यामध्ये करतोय. आणि सुंदर असा लेग साईडला एक फटका. जर चेंडू डायरेक्ट लागला असता तर नक्कीच रनआउटची विकेट पुन्हा एकदा मिळाली असती. आणि यावेळी बऱ्याचशा वेळानंतर लक्ष्मण स्ट्राईकवरती आलेला आहे. हे रामाचं नगर म्हटलं जातं आणि राम म्हटलं की लक्ष्मणची गरज लागते. आणि यावेळी फलंदाजीसाठी मात्र स्ट्राईकवरती लक्ष्मण आहे. आणि या लक्ष्मणकडनं खरोखरच या रामनगरचं जर संघ जिंकायचा असेल तर अपेक्षांचं ओझं घेऊन चालणारा लक्ष्मण चांगली कामगिरी करतोय की नाही याकडे पाहायचं आहे. बॉल ट्रॅक स्पॅन्डला घासून गेला, त्यामुळे डॉट बॉल आलेला आहे. शेवटचा चेंडू या ओव्हरमधला. आतापर्यंत धावसंख्या जी झालेली आहे 25-25. पुढे येऊन मारायचा प्रयत्न, एक फसवा चेंडू आणि लक्ष्मण याला विकेट गमावी लागली शेवटच्या चेंडूवरती. म्हणजे धावसंख्या तिथेच थांबेल. 25 धावा झालेल्या आहेत आणि 26 धावांचं लक्ष्य ओमकार मालाड या संघासमोर ठेवलेलं आहे. साई सिद्धी ए प्लस या संघाने 26 धावांचं लक्ष्य 24 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. तत्पूर्वी आपल्या मालाडच्या मोर्याचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती करतो की आपले माननीय नगरसेवक श्री तेजिंदर सिंग तिवाना या इथे आलेले आहेत. त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. गणेश राणे, निलेश शिंदे हे सिनियर खेळाडू आहेत, त्यांना विनंती करतो की आपण आपल्या इथे जे मान्यवर आलेले आहे माननीय नगरसेवक वॉर्ड क्रमांक 47चे लाडके नगरसेवक या इथे आलेले आहेत, त्यांचा सन्मान होतो आहे. कारण हा भव्य दिव्य आपण जो कार्यक्रम पाहतो आहे ते माजी नगरसेवक स्वर्गीय सतनाम सिंग तिवाना यांच्या स्मरणार्थ नगरसेवक चषक 2026 याचे आयोजन त्यांचे सुपुत्र तेजिंदर सिंग तिवाना म्हणजे आपले लाडके नगरसेवक यांच्या माध्यमातून या इथे साकारला जातो आहे. खरोखर सर आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण ही तरुण पिढी एक वेगळ्या वळणावरती जात होती, म्हणजे व्यसनांच्या वळणावरती. त्यांना थांबवून या लाल मातीमध्ये आपण खेळण्याचं या मुलांना धाडस करायला दिलेला आहे, प्रयत्न त्यासाठी केलेले आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आमच्या सर्वांकडनं
आम्ही खूप खूप आभार मानतो आपले. आणि मी दरवेळी काल पण बोललो, परवा पण बोललो की माझ्या या कारकिर्दीमध्ये मी अनेक नगरसेवक पाहिले या विभागामध्ये. म्हणजे ते कुठच्या पार्टीचे असून दे, म्हणजे मधुकर राऊत असो, अशोक पटेल साहेब असो, आतापर्यंत दीपक पवार असो, सुप्रियाताई असो, सर्वांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. आणि त्यापैकी एक नगरसेवक म्हणून ज्यांचं देऊळ बांधून त्यांची मूर्ती ठेवून त्यांची पूजा करावी अशी मनापासून वाटणारे आमचे लाडके माननीय श्री परशुराम पाटील साहेब, या सर्व सेवकांकडे आम्ही पाहत आलो. आणि त्यांच्याही पेक्षा जास्त आम्हाला आपल्याकडून अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा आमच्या नक्कीच पूर्ण होतील. आणि या सर्वांमध्ये वयाने सर्व मोठे होते, परंतु एवढ्या कमी वयाचा नगरसेवक या वॉर्ड क्रमांक 47च्या इतिहासामध्ये पहिल्यांदा नोंद झालेली आहे. त्यामुळे खूप खूप अभिनंदन. तेजिंदर सिंग तिवाना आमचे भाग्यविधाता बनलेले आहेत. एक नवनिर्वाचित नगरसेवक आणि एक युवा नेतृत्व पाहण्याची आणि भोगण्याची संधी आपल्या या युवा पिढीला या वॉर्ड क्रमांक 47च्या सर्व रहिवाशांना झालेली आहे. मगाशी बोलता बोलता मी बोललो की वॉर्ड क्रमांक 47चे माननीय आमदार, तेव्हा मला सगळ्या मुलांनी थांबवलं, अरे रे आमदार नाही. तर कदाचित मला वाटत नाही माझ्याकडनं चुकी झाली, कारण भविष्यात जे दिसणार आहे ते तोंडातून येतं आणि ते आलं आणि ते भविष्य आपण खरं ठरवायचं आहे. तत्पूर्वी मी गणेश राणे यांना विनंती करतो की आपण माननीय नगरसेवक श्री तेजिंदर सिंग तिवाना यांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मानित करायचं आहे. खूप खूप धन्यवाद. आपलं आणि आपल्यासोबत जे सहकारी आलेले आहेत त्या सर्वांचं. आणि मी तेजिंदर, म्हणजे आपले लाडके नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना याला विनंती करतो की आपण थोडंसं मार्गदर्शन आणि एक अमूल्य असे शब्द आपल्या मुखातून या इथे आम्हाला ऐकायला मिळतील तर खूप खूप बरं होईल. इकडे सर्व क्रिकेटचे रसिक आहे, खेळाडू आहे, तरुण पिढी आहे आणि जी पिढी अजून तयार होणार आहे त्या पिढीसाठी आणि सर्वांसाठी आपले अमूल्य शब्द आपल्या मुखातून आम्ही ऐकावे असं आम्हाला नक्कीच वाटतं. खूप खूप धन्यवाद तुमचा. आज बघायला गेलो तर आज एक महाराष्ट्रामध्ये दुःखद घटना झाली आहे आणि महाराष्ट्र रत्न आशा भोसलेजी ते आम्ही आज आमच्यामध्ये नाही आहे, पण मी मालाडचा मोरया आणि ओम साई क्रिकेट क्लब यांचे आमचे भाऊ गणेश राणेजी, निलेश शिंदेजी, लक्ष्मण मोरेजी, कमलेश प्रजापतीजी, विनोद तामसेजी आणि मनेंद्र कदमजी, RPL परिवार, रामनगर रहिवासी, सगळ्यांना मी मनापासून मी यांचा आभार व्यक्त करीन की या आज जे युवा तरुण शक्ती माझ्यासमोर उभे आहे आणि एक चांगला असा उपक्रम कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आम्ही आज नगरसेवक चषक म्हणून इकडे चालू आहे. आणि मला हे तुम्हाला आश्वासन द्यायचं आहे की दरवर्षी असं एक क्रिकेट टुर्नामेंट चांगला युवकांसाठी माझ्या स्पॉन्सरशिपने आम्ही दरवर्षी करू, हे आश्वासन मी तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि नगरसेवक बनल्यानंतर आणि अगोदर पण एक कमिटमेंट मी स्थानिक लोकांना, रहिवाशांना दिला होता की युवकांसाठी क्रिकेट किंवा फुटबॉल असेल किंवा कुठला पण असा स्पोर्ट्स गेम असेल तर युवकांसाठी खासकर मी आमच्या वॉर्ड क्रमांक 47मध्ये आपले जितके PG ग्राउंड असेल, प्ले ग्राउंड्स, तो एक चांगल्या पद्धतीने स्टेट ऑफ आर्ट स्टेडियम म्हणून डेव्हलप करण्याचं काम मी नक्कीच करीन. आणि त्यांची सुरुवात मी आता तुम्ही पाहिलं असेल चाचा नेहरू मैदान, स्विमिंग पूल आहे तिकडे पाठीमागे मामलेदारवाडी रोडला, तर तो अगोदर घेतो की हे जे तिकडे मोठा क्रिकेटचा स्टेडियम कसा आम्ही एकत्र येऊन बांधणार याची तयारी सुरुवात केली आहे मी तुमच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि आज मी पण आउट ऑफ मुंबई होतो, महाकालच्या दर्शनासाठी गेला होता, पण फ्लाईटचा तिकीट मी पण लवकर काल होता माझा येण्याचा प्लॅन, पण मी पण ह्या फक्त टुर्नामेंटसाठी मी आलो आहे की इथं भव्य दिव्य टुर्नामेंट इकडे तुमच्या माध्यमातून होत आहे, तर मला पण सहभागी होण्याचा मनात होतो. आणि आपण सर्वांना खासकर जे युवा पिढी आहे माझ्यासमोर, जे युवा ऊर्जा आहे, आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला आशीर्वाद देऊन मला निवडून आणलं आहे.
आणि नक्कीच तुमच्यासाठी दिवस रात्र एक करून चांगला काम करणार आणि जे पण तुम्हाला पाहिजे तुमच्यासाठी मी 24/7 उभा राहणार. कधी पण तुम्ही मला कॉल करणार तर मी तुमच्यासाठी आहे हे आश्वासन तुम्हाला देतो. आणि स्पोर्ट्स आणि वेगवेगळ्या उपक्रमांसाठी जे आमचे युवा वर्ग असेल त्यांना मी नक्कीच मदत करणार. कधी पण मला तुम्ही कॉल करा. आणि मला बोलवून आज मान सन्मान दिल्याबद्दल मी मालाडचा मोरया आणि ओम साई क्रिकेट क्लबचा मनापासून मी परत धन्यवाद करतो. खूप खूप आभार तुमच्या सगळ्यांचा. आणि असंच टुर्नामेंट तुम्ही दरवर्षी करा आणि माझा सहकार नक्कीच असेल. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. त्यानंतर एक छोटीशी आठवण आमच्याकडनं एक छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम मी कमलेश प्रजापती गणेश राणे यांना विनंती करतो की आपण आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची एक सुंदर अशी फोटो फ्रेम माननीय तेजिंदर सिंग तिवाना यांना एक आठवण म्हणून आपल्या या नगरसेवक चषक 2026ची एक आठवण म्हणून आपण ही फोटो फ्रेम त्यांना सन्मानित करीत आहोत. सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. आणि खरोखर यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण आपण पाहतो की नगरसेवक आश्वासनं देतात, मी जिंकल्यानंतर हे करीन, जिंकल्यानंतर ते करीन, परंतु आपल्याला तिकीट मिळेल नाही मिळेल ती पुढची गोष्ट. कारण यांचं जे कुटुंब आहे ना त्या कुटुंबाने समाजसेवेचा विडा उचललेला आहे. यांचे जे पिताश्री होते माजी नगरसेवक आपल्यामध्ये नाही आहे. त्यानंतर यांच्या मातोश्री म्हणजे मालवणची कोकण कन्या, वेंगुर्ल्याची कोकण कन्या म्हणजे मालवण कोकणातली कोकण कन्या या मैदानात उतरली. नगरसेवकचं पद त्यांनी मिळवलं, जिंकली आणि उत्कृष्टरित्या या इथे काम केलं. नगरसेवक म्हटलं की त्याच्यासोबत 50 लोक असतात, पण आमच्या जया मॅडम म्हणजे यांच्या मातोश्री ॲक्टिवावर एकट्या बसायच्या आणि कुठे काम आहे तिथे जाऊन पोचायचे आणि हे काम झालं पाहिजे अशा आपल्या नगरसेविका. त्यानंतर त्यांचे सुपुत्र माननीय तेजिंदर सिंग तिवाना त्यांनी तो वसा घेतला. पहिल्या फेरीमध्ये मोठ्या संख्येने लोकांच्या प्रेमाने ते विजयी झाले आणि त्यांनी आधी आश्वासनं कुठची दिली नव्हती तर कामं केली होती. म्हणजे नगरसेवक ते नंतर निवडून आले, तिकीटही नंतर मिळालं, पण त्याच्या 2-3 वर्ष आधीपासून या रामनगरच्या विकासाच्या सेवेसाठी ते झुंजले होते. प्रत्येक बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये जाऊन समस्या सोडवण्याचं काम त्यांनी केलं होतं आणि निवडून आल्यानंतर त्या समस्या सोडवल्या आणि अजून नवीन समस्या किती आहेत त्याचा पाठपुरावा घेतला आणि त्या कामाला सुद्धा लागले. आणि समोरचं उदाहरण आहे, हे मैदान ओबडधोबड होतं, खडबडीत होतं, स्टेज नव्हता. अतिशय सुंदर दिलेल्या वचनाप्रमाणे हे मैदान, या मैदानात माती, स्टेज, लाईटची व्यवस्था आणि अजूनही नवीन गेटसुद्धा इथे येणार आहे. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी या मैदानात उपलब्ध होणार आहे जेणेकरून यात येणाऱ्या तरुण पिढीसाठी आणि त्याच्या पुढच्या पिढीसाठी हे मैदान एक आकर्षक मैदान व्हावं. आणि सगळ्या जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या की असे एकमेव नगरसेवक आहे की 10 कोटीचा फंड या विभागासाठी लोकांचं काम करण्यासाठी त्यांनी मान्य केलेला आहे आणि तो मिळवलेला आहे. त्यामुळे कामालाही लवकरात लवकर सुरुवात होणार आहे. आमचे सख्खे आणि म्हणजे कामाची लिस्ट संपतच नाही आहे, एवढी मोठी लिस्ट आहे. त्या कामामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते हॉस्पिटलचं. त्या हॉस्पिटलचं काम पूर्ण केलेलं आहे. गोरगरिबां मला फक्त हेच आपण सगळं युवकांना बोलायचं आहे की जसं प्रकारे निवडणूकच्या अगोदरच मी सांगत होतो की मी चांगलं असं 4-5 मोठा काम करून दाखवणार आणि त्याचं हेड पण मी ओपन केलं. हेडमध्ये बजेटमध्ये हेड ओपन केलं. आता एक तर काम आहे आमचं नवीन हॉस्पिटल ह्या प्रभागासाठी लिंक रोडवर मेट्रो स्टेशनच्या खाली, त्याचा पण हेड ओपन झाला ह्या बजेटमध्ये. आणि एक आमचे भुजाले तलावमध्ये
इंटरनॅशनल दर्जाचा वॉटर फाउंटन आणि नवीन पद्धतीने एमॅल्मगेशन ऑफ आई पाटलादेवी मैदान आणि भुजाले तलाव हे पण पास झालं आहे. आता एक नवीन लायब्ररी आणि स्किल सेंटर तो सिल्वर ओक्स हॉटेलचा समोर एक प्लॉट आहे, तिकडे पण आता मोठा काम होणार त्याचा. आणि ऑर्लम मार्केटचा डेव्हलपमेंट पण त्याचा 4 असा मोठा हेड या बजेटमध्ये मी ओपन करून टाकला आहे आता लोकांसाठी. आणि मोठा एक 4 प्रोजेक्ट असे चांगले प्रोजेक्ट आमच्या प्रभागामध्ये होणार तुमच्या आशीर्वादाने. खूप खूप धन्यवाद. एवढी मोठी लिस्ट आहे आणि वेळ फक्त 5 वर्षाचा असतो, त्यामुळे पुढची 5 वर्षसुद्धा कोणाला द्यायचं आहे ते आपण मनामनात ठरवायचं आहे. जी चांगली कामं जर पाहिजे असतील तर हे नेहमी आपल्यासोबत पाहिजे. आणि मी विनंती करतो की तेजिंदर सर आपण या मैदानात जायचं आहे आणि थोडीशी बॅटिंग आपली फटकेबाजी जरा दाखवायची आहे. खरोखर भारतीय जनता पक्ष हा भारतामधील सर्वात मोठा निवडून आलेला पक्ष का आहे, कारण मी फक्त 5 मिनटं त्यांच्या सानिध्यात राहिलो आणि त्यांचं कामाचं जो नियोजन होतं त्यापासून नक्कीच प्रभावित झालो. आणि आज आपण बघितलं भारत देश हा सुरक्षित का आहे. आज जगभराभोवती बघा आखाती देशामध्ये युद्धाचा सावट आहे. ते का आहे तर इराण हा देश जो आहे तो अणुसंपन्न देश नाही आहे. आणि 1998 साली आपण पाहिलं या देशावर भारतीय जनता पक्षाचं राज्य होतं आणि भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सर आणि त्याचबरोबरने भारताचे मिसाईल मॅन APJ अब्दुल्ला कलाम सर यांनी जी अणुचाचणी घेतली होती, त्यामुळे आज आपला भारत देश जो आहे तो सुरक्षित आहे मित्रांनो. त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीवर प्रेम का करते ते. आणि पहिल्याच चेंडूवर पहा, म्हणजे एखाद्या मैदानात जो ड्रोन कॅमेरा असतो बघा त्याच्यावरच हल्ला चढवलाय. जहाँ तेरी नजर है वहाँ मेरी नजर है. ते बोलतात ना, बाज की नजर और बाजीराव की तलवार पे कभी संदेह नहीं करते. मदद का ठिकाना. सुंदर फटकेबाजी. नक्कीच एखादा संघ आपल्याला त्यांच्या टीममध्ये नक्कीच घेईल. आणि ही एक इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि अजून एक इच्छा आहे सर आमची की जेव्हा आपण विजयी झाला होता तेव्हा आपल्या विभागामध्ये गुलाल उधळला गेला होता आणि तेव्हा धुरंधरमधलं एक गाणं त्यावरती आपण डान्स केला होता. त्या गाण्यावरती एक स्टेप फक्त आम्हाला बघायची आहे. अच्छा, खरोखर आज अतिशय दुःखद दिवस आहे. ज्ञानसम्राज्ञी आशाताई भोसले यांचं दुःखद निधन झालेलं आहे. त्यामुळे नाहीतर नक्कीच हा डान्स इथे आपल्याला पाहायला मिळाला असता. त्यानंतर या टुर्नामेंटसाठी ज्या सहकार्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यापैकी पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. एक इनिंगचा खेळ झालेला आहे आणि या एक इनिंगमध्ये साई सिद्धी A+ या संघाने 26 धावांचं लक्ष्य ओमकार मालाड या संघासमोर ठेवलेलं आहे. तसेच आपल्या विभागातली स्थानिक टीम म्हणजे साई सिद्धी A+ या इथे खेळते आहे.
गणेश राणे, आपण फिल्डिंगसाठी इथे यायचं आहे. गणेश राणे आपल्या विभागातील स्थानिक टीम साई सिद्धी A+ या सामन्यामध्ये खेळते आहे. आणि साई सिद्धी अजून एक टीम आहे आपल्याच विभागातली, ती आज या मालाडमध्ये दुसऱ्या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा होती त्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेली आहे आणि सुंदर अशी आकर्षक ट्रॉफी विजेता म्हणून त्यांनी प्राप्त केलेली आहे. खूप खूप अभिनंदन साई सिद्धी संघाचं. पुन्हा एकदा खेळाकडे वळूया. ओमकार मालाड हा संघ फलंदाजीसाठी उतरलेला आहे. 26 धावांचं लक्ष्य, आव्हान खूप कठीण आहे, परंतु अतिशय उत्कृष्ट फलंदाज आपल्या संघामध्ये नावाजलेले फलंदाज आहे. ओपनर जोडी स्ट्राईक बॅट्समन अवी आणि नॉन स्ट्राईकला आहे निलेश शिंदे. आणि साई सिद्धी A+ या संघाचा पहिला गोलंदाज डावकुरा लेफ्ट आर्म मारा करणारा हा गोलंदाज म्हणजे लक्ष्मण मोरे. स्वीप खेळायचा प्रयत्न, 1 धाव आणि स्ट्राईक रोटेट झालेली आहे. धावसंख्येला सुरुवात झालेली आहे अतिशय सुंदर आणि चपळाईने. या सामन्याचे प्रमुख पंच सागर. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल झालेला आहे कारण डावखुरा फलंदाज जेव्हा येतो तेव्हा नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करावा लागतो आणि गोलंदाजासमोर सुद्धा एक आव्हान असतं. लेफ्ट हँडेड बॅट्समनला गोलंदाजी करणं खरी कसोटी लागेल, परंतु हे दोन्ही जे फिल्डर आहेत ते एकाच संघातले आहेत. ओम साई या संघांमधून हे दोघं फिल्डर खेळतात. एक गोलंदाजीमध्ये अव्वल आहे तर एक फलंदाजीमध्ये अव्वल आहे. बरीचशी लक्ष्मण आणि समोर आहे अवी. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, स्वीप केला आहे, चेंडू फुलटॉस भेटला. लेग साईडला 1 धाव डिक्लेअर मिळालेली आहे. धाव संख्या आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 3 धावा प्राप्त झालेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लक्ष्मण आणि समोर आहे अवी. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण धीरज याच्याकडून. सीमारेषेवरती सुरक्षा भिंत जशी असते त्याला छेदून कोण जाऊ शकत नाही अशी फिल्डिंग आपल्याला सीमारेषेवरती धीरज याच्याकडून पाहायला मिळालेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डावखुऱ्या फलंदाजासमोर टाकणं आव्हानात्मक असतं. कृपया अप्रतिम फलंदाजी, फक्त दिशा दिली चेंडूला आणि 1 धाव प्राप्त केलेली आहे. सहा चेंडू आणि 6 धावा झालेल्या आहेत, म्हणजे जो रन रेट आहे तो 6च्या गतीने आतापर्यंत चाललेला आहे. जे लक्ष्य आहे ते 26 धावांचं आहे. नवीन गोलंदाजीसाठी कोण येतोय ते पाहायचं आहे. शैलेश खेडेकर यांनी चेंडू हातात घेतलेला आहे, म्हणजे नक्कीच गोलंदाजीचं जी धुरा सांभाळण्यासाठी शैलेश याच्याकडे चेंडू सोपवलेला आहे. आणि पुन्हा एकदा त्याच्या समोर आहे अवी. आपल्या या व्यासपीठावरती सरस्वती सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री जगदीश राऊत या इथे विराजमान आहे. या क्रीडा नगरीमध्ये या नगरसेवक चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. खेळाकडे वळूया. शैलेश सज्ज आहे गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा चांगली प्लेसमेंट या इथे पाहायला मिळते आहे. शॉर्ट बॅट पकडून हलकासा बॉल पुश केलेला आहे जिथे फिल्डर नव्हता अशा ठिकाणी आणि सहजरित्या 1 धाव धावून काढलेली आहे.
स्ट्राईक रोटेट ठेवण्याचा हा जो प्रयत्न आहे, जेणेकरून गोलंदाजावरती नक्कीच दबाव येत असतो. प्रत्येक चेंडूमध्ये एक धाव घ्यायचा मानस या दोन्ही फलंदाजांचा आहे. वाईट बॉल घोषित केलेला आहे. पंच सागर यांनी एक अतिरिक्त धाव पहिली खात्यामध्ये जमा होते आहे. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी होत होती आणि आताही होते आहे, परंतु एक अवांतर धाव आपल्या संघाला अडचणीत आणू शकते, कारण स्कोअर बरोबरीत चाललेला आहे. लक्ष मोठं नाही, 26 धावांचं. एक धाव पुन्हा एकदा पूर्ण केलेली आहे. धाव संख्या आहे 9. चेंडू मात्र 8 झालेले आहे आणि धाव संख्या आहे 9. साई सिद्धी A+ विरुद्ध ओमकार मालाड ह्या दोन नावाजलेल्या दिग्गज टीमच्या मध्ये हा सामना होतोय. पुन्हा एकदा कॉपी पेस्ट असा हा शॉट दोन्ही खेळाडूंकडून आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जे मागे फिल्डर आहे त्यांना खरोखरच मजबूर करणार आहे ही खेळी पुढे येण्यासाठी. आणि एक सुंदर अशी गॅप नक्कीच तेव्हा फलंदाजाला मिळते, तेव्हा नक्कीच चमत्कार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतो. चौकार एक लागवला जातो आणि खरोखर हे जे फलंदाज असतात ना, ते आपल्या संघाला आपली धावसंख्या जी असते ना ती नेहमी पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात. एक एक धाव का होईना, परंतु धावफलक नेहमी जे आहे ते हलतं राहिलं पाहिजे, पुढे पुढे जाणारं पाहिजे, कारण एक डॉट बॉल फार मोठं संकट निर्माण करतो आपल्या संघावरती. नक्की तोच प्रयत्न आहे आणि त्याच दिशेने हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत आणि एखादा चौकार किंवा एखादा एक्स्ट्रा नक्कीच मिळतो. आतापर्यंत एकही डॉट बॉल या बॅटिंग हे जे दोन बॅट्समन आहेत त्यांनी खाल्लेला नाही आहे. खरोखर चांगली खेळी आतापर्यंत खेळतायत आणि नक्कीच मला वाटतं शैलेश एखादा डॉट बॉल काढायचा प्रयत्न करेलच, त्यामुळे थोडीशी फिल्डिंग पुढे घेतलेली आहे फॉरवर्ड शॉटवरती. म्हणजे एक फिल्डर धीरज उभा आहे, जेणेकरून थोडासा दबाव या फलंदाजावर आणण्याचा प्रयत्न करतायत आणि या दबावाखाली आपली बॅटिंग कशी करणार आहे निलेश यावर साऱ्यांचं लक्ष अवलंबून आहे. पुढचा चेंडू शैलेशाचा पुढे येऊन मारायचा प्रयत्न, परंतु फिल्डर लावलेला या डावखुऱ्या फलंदाजाच्या ऑफ साईडला आणि एक मस्त अशी खेळी विचार करून लेग साईडला हलकासा पुश आपल्याला दिसला निलेश याचा. एक धाव खात्यामध्ये जमा होते आहे. अजूनपर्यंत एक सुद्धा डॉट बॉल नाही आलेला आहे. पुन्हा तोच शॉट, पुन्हा तशीच धाव. खरोखर गोलंदाज करणार तरी काय करणार. फिल्डिंग पुढे घेतली तर मागच्या बाजूने चौकार जाऊ शकतो. धाव संख्या झालेली आहे 13. 12 चेंडूमध्ये 13 धावा झालेल्या आतापर्यंत आणि पुढच्या 12 चेंडूमध्ये 13 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. 26 धावांचं लक्ष होतं. स्कोअर मात्र बरोबरीत चाललेला आहे आतापर्यंत. सामना थांबवायचा नाही आहे, लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आणि या संघाचे कर्णधार साई सिद्धी A+ या संघाचे कर्णधार धीरज यांनी चेंडू हातात घेतलेला आहे. या मैदानात नेहमी हा युवा खेळाडू या इथे खेळत असतो. वय जरी 40 असलं, अबाव 40 असलं तरी हा जे खेळाडू मैदानात खेळतात त्यांना युवाच म्हणावं लागेल, कारण ती ऊर्जा त्यांच्या शरीरात त्यांच्या खेळण्यामध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. साऱ्यांचं लक्ष आहे. ही तिसरी ओव्हर खूप महत्त्वाची असते प्रत्येक मॅचमध्ये, कारण जे डिसिजन जे निर्णय मॅचचा सामना पलटण्याची जी किमया होते ना ती तिसऱ्या ओव्हरमध्ये होते आणि ती महत्त्वाची ओव्हर धीरज याने घेतलेली आहे. एक स्लोवर स्पिनर म्हणजे ऑफ टर्न लेग स्पिन हे दोन्ही त्याच्याकडे आहे, परंतु आपला खेळ मात्र कायम ठेवलेला आहे दोन्ही या स्पर्धकांनी फलंदाजांनी. कितीही भला मोठा गोलंदाज येऊन दे, परंतु आपला जो संयमी खेळ आहे
तोच पुढे चालू ठेवायचा आहे, कुठची रिस्क नाही घ्यायची आहे. संत गतीने का होईना, परंतु धाव संख्या पाहिजे तशी आपल्याला रचता येते एक एक धाव करून. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव घेतलेली आहे. पुन्हा एकदा विचार विनिमय होतो आहे की एक डॉट बॉल आला पाहिजे. नक्कीच या प्रतीक्षेत आहे सर्व साई सिद्धी प्लस ही टीम. परंतु ही ओपनर जोडी या मैदानामध्ये जोपर्यंत आहे ना ओमकार मालाड, तोपर्यंत विजयाचं पारडं नक्कीच ओमकार मालाडच्या दिशेने असणार आहे. आणि चांगला स्ट्रेट ड्राईव्ह गणेश गुरव याची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आहे. अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग सीमारेषेवरती. साई सिद्धी ए प्लस हा संघ याच मैदानातला आहे. अनुभव आहे या मैदानाच्या कानाकोपऱ्यात फटकेबाजीचा अनुभव आहे, गोलंदाजीचा अनुभव आहे, तसेच चांगलं क्षेत्ररक्षण कसं करावं, या मैदानाचा चढ उतार कसा आहे, या सर्वाचा अनुभव गाठीशी उराशी बाळगून हा संघ या मैदानात या टुर्नामेंटमध्ये उतरलेला आहे. परंतु आपला साजेचा खेळ या दोन्ही फलंदाजांचा चालू आहे. एक एक धाव करून उत्कृष्टरित्या हळूवारपणे चेंडूला टोलावर, चेंडूला दिशा देत आपली नौका किनाऱ्यावर घेऊन जाण्याचं कार्य या इथे संपन्न करतायत हे दोन महान दिग्गज फलंदाज. कारण एक डॉट बॉल आपल्याला संकटात आणू शकतो. आणि उत्कृष्ट फिल्डिंग योगेश, उत्कृष्ट फिल्डिंग. जेवढी तारीफ करावी तेवढी कमी. 99% हा चौकार होता, परंतु 1% हात मध्ये आला आणि संपूर्ण 3 रन आपल्या संघासाठी यांनी वाचवलेले आहे. खरोखर खूप छान फिल्डिंग. जेव्हा अशी फिल्डिंग होते तेव्हा चैतन्य आणि ऊर्जा निर्माण होते बाकीच्या फिल्डरमध्ये सुद्धा. त्या ऊर्जेच्या जोरावरती पुढचा क्रिकेट कसं होत आहे ते पाहायचं आहे. आणि यावेळी मात्र आक्रमक भूमिका आणि ऑगस्टिन याच्याकडून थोडीशी मिस फिल्डिंग झालेली आहे. अवी ज्याच्यासाठी नावाजला जातो चौफेर फटकेबाजीसाठी, आणि ती चौफेर फटकेबाजी मात्र आपल्याला आता त्याच्या बॅटमधून दिसायला लागलेली आहे. 2 ओव्हरच्या संत खेळीनंतर एक्सिलेटरवर पाय दिलेला आहे आणि गतीला जो लगाम लागला होता त्याची स्पीड वाढवलेली आहे. एक चौकार आपल्याला अवीच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. धाव संख्येने भरघोस अशी उंच भरारी घेतलेली आहे. धाव संख्या गेलेली आहे 21-21 वर. या ओव्हरमधला एक चेंडू बाकी आहे, म्हणजे 7 चेंडूमध्ये 5 धावा पाहिजे आहे. भवितव्य थोडंसं धोक्यात दिसत आहे साई सिद्धी ए प्लस या संघाचं. या चौकारामुळे थोडंसं समीकरण बदललं आहे. सामन्याचं पारडं जे आहे ते ओमकार मालाड या संघाच्या दिशेने झुकलेलं आहे. क्लोज फिल्डिंग लावलेली आहे. आणि अजून एक चौकार मारला तर जगदीश राऊत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अवी याला सरस्वतीचे अध्यक्ष श्री जगदीश राऊत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक अवी याला भेटणार आहे एक चौकारावरती. खरोखरच अशी पारितोषिके लागली की टुर्नामेंटमध्ये थोडीशी मजा येते. आणि तोच प्रकार आणि चौकार. जगदीश राऊत 500 रुपयाची नोट तयार ठेवायची आहे. अवी एकमेव हा फलंदाज चौफेर फटकेबाजी ज्यासाठी प्रसिद्ध आहे, त्याची बॅट अशी चौफेर फटकेबाजी मालाडमध्ये आणि मालाडच्या बाहेर सुद्धा आपल्या बॅटला तो कंट्रोलमध्ये ठेवतो. 2 ओव्हर त्यानंतर त्याचं कंट्रोल सुटतं आणि जेव्हा त्याचं कंट्रोल सुटतं ना तेव्हा तबाही असते, चौफेर फटकेबाजी असते. अवी मिलिंदभाई थोडंसं थांबवतो. आजच्या दिवसात मला वाटतं एकाच फलंदाजाने मारलेले 2 चौकार
आतापर्यंत कोणी मारलेले नव्हते, परंतु तो फलंदाज अवी करता एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. आजच्या दिवसातील मी म्हणेन सर्वोत्तम खेळाडूपैकी एक. आणि इथे मात्र विजयाचा पाया तर रचलाय, आता मात्र कळस गाठण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल. ओमकार मालाड संघ मात्र अंतिम फेरीच्या दिशेने एक मजबूत दावेदारी पेश करीत असताना, आणि हा विजयी चौकार मात्र या दोन्ही बॅटर्सची फलंदाजी आवडली असेल, टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. का बॅटिंग केलंय, ओपनिंग पेअर होती आणि बिनबाद या धावांचा मात्र पाठलाग त्यांनी केलाय आणि अंतिम फेरीमध्ये मात्र प्रवेश मिळवलाय. ओव्हर 40 गटामधील हा आजच्या दिवसातील हा दुसरा फायनलिस्ट आपल्याला मिळालेला आहे. एका बाजूला असल्फा पॅकर्स घाटकोपर आणि त्यांच्या विपक्ष ओमकार मालाड, हे दोन संघ मात्र अंतिम फेरीत झुंजतील. साई सिद्धी ए प्लस संघ, नक्कीच आपण खूप सुंदर अशी झुंज दिली. आपण पराभूत जरूर झाला, परंतु या स्पर्धेत नोंदवलेल्या सहभागाबद्दल आपण नक्कीच आपल्या संघाला, संपूर्ण टीमला आम्ही सन्मानित करीत इच्छितो. साई सिद्धी ए प्लस संघाचा कर्णधार विनंती असेल आपण यायचं आहे आणि सन्मान चिन्ह घेण्यासाठी मात्र दाखल व्हायचं आहे. तर नक्कीच आपण साई सिद्धी ए प्लस संघ, आपण खूप छान कामगिरी केली. प्रयत्न थोडेसे अपुरे पडले, परंतु हरकत नाही आहे. एक मालाड संघातील लिजंड संघ पराभूत झाला, तर त्यांचा विपक्ष मात्र मालाड संघातील दुसरा एक लिजंड संघ मात्र अंतिम फेरीत जाऊन पोहोचला आहे. मागच्या सामन्याचा सामनावीर म्हणून नक्कीच वन अँड ओनली. लागोपाठच्या दुसऱ्या सामन्यात मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवण्यात यशस्वी ठरतोय ओमकार मालाड संघाचा अवी. नक्कीच यायचं आहे. आणि ज्या चौकारास जगदीशजी राऊत यांनी बक्षीस जाहीर केलं होतं, ते बक्षीस सुद्धा देत असताना आपण मंचाकडे स्पष्टपणे पाहू शकता. जोरदार टाळ्या. आज मैदानाच्या चोहू बाजूला क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो आणि फलंदाजी असो, अवीने आजचा दिवस आम्हाला मात्र नावे केला आहे. तोच अवीला आपण पाहू शकता. बॅक टू बॅक वाटतं दुसरी मॅन ऑफ द मॅचची ही आकर्षक टी शर्ट्स. एकदा जोरदार टाळ्या. अवी, बेस्ट ऑफ लक आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील अंतिम सामन्याकरता. त्यानंतर या मंडळाचे सिनियर कार्यकर्ते गणेश राणे, निलेश शिंदे यांना विनंती करतो की या व्यासपीठावरती माननीय श्री अशोक धनावडे आणि जगदीश राऊत या इथे आलेले आहेत. आपण गणेश राणे व्यासपीठावरती यायचं आहे. सरस्वती सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री जगदीश राऊत या टुर्नामेंटसाठी अत्यंत मोलाचं सहकार्य आणि प्रेम तसेच अशोक धनावडे आपल्या कावेरी एक सोसायटीचे कर्ता करविते अशोक धनावडे यांचंही सहकार्य या टुर्नामेंटसाठी भरपूर आहे. खूप खूप धन्यवाद अशोक धनावडे. या क्रिकेटतर्फे आपल्याला सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन आपला सन्मान करतोय. त्यानंतर सरस्वती सोसायटीचे अध्यक्ष श्री जगदीश राऊत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. आमचे लाडके मित्र आणि सरस्वती ग्रुपचे लाडके मित्र तसेच सरस्वती सोसायटीचे लाडके अध्यक्ष जगदीश राऊतजी यांचा सन्मान होतो आहे. या टुर्नामेंटसाठी अमूल्य असं सहकार्य यांच्याकडून आपल्याला लाभलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.
आणि मी विनंती करतो की आपण 2 शब्द नक्कीच या टुर्नामेंटसाठी बोलायचे आहे. खूप खूप धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया आणि यापुढचं सूत्रसंचालन करण्यासाठी मी भूषण दादा यांना विनंती करतो की आपण यापुढचं सूत्रसंचालन करायचं आहे. धन्यवाद मिलिंद दादा. यानंतरचे सामने मात्र नक्कीच आपल्या विभागातील स्थानिक संघ आणि त्या स्थानिक संघातील मला वाटतं अंतिम सामना थोड्याच वेळात या मैदानात खेळवला जाणार. आजच्या दिवसभरातून जर पाहिलं तर नक्कीच आपल्या स्थानिक विभागातीलच ओमकार मालाड संघ ओव्हर 40 या गटामधून मात्र अंतिम फेरी त्यांनी देखील गाठली आहे. त्याचबरोबरीने त्यांच्या विपक्ष महाराष्ट्रातील एक दिग्गज संघ असल्पा पॅकर घाटकोपर हाही संघ मात्र फायनलमध्ये जाऊन पोहोचला आहे. थोड्याच वेळात त्यांची लढत आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आता केवळ 3 लढती आहेत, एक ओव्हर 40 त्याचबरोबरीने ओपन गटातील आणि स्थानिक गटातील मात्र बलाढ्य संघ. म्हणजे आजच्या रात्रीच्या प्रहरामध्ये 3 सामने अजूनही बाकी आहेत. त्यामुळे नक्कीच आयोजकांना विनंती असेल की सर्वांना नक्कीच कॉलअप करायचं आहे. या क्रिकेट व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर नक्कीच IPLची एक मोठी मॅच आज टेलिव्हिजन स्क्रीनवर चालू आहे. तुम्हा सर्वांचा आवडीचा